अक्षरमाला या घटकांतर्गत क्रमाने येणारं पद, याच्यातील प्रश्न आपण पाहतोय. त्याच्यातला पहिला प्रश्न बघा. 2 3 5 7 11 काय दिसतंय रे बाळांनो? विषम नाही म्हणता येणार कारण त्याच्यामध्ये 2 आला म्हणजे काय मूळ. 2 3 5 7 11 म्हणजे इथं येणार 13. 13 म्हणजे यम न सुरुवात होणार. यम न सुरुवात कुठे आहे? 1 आणि 3 मध्ये. 2 आणि 4 कॅन्सल करून टाकू. पुढे जाऊया. 3 6 9 12 3 चा पाडा. 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 सक 18 आणि 18व्या क्रमांकाला कोण? आर. यम आणि आर असणं अपेक्षित आहे. पर्याय 1 कॅन्सल करा. पर्याय क्रमांक 3 राहतो. बरोबर आहे. चला पुढं बघा. 2 5 8 11 14 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 14 आणि 3 बोला 17. 17ला कोण आहे रजानो? क्यू आहे म्हणजे 2 किंवा 4 येणार. चला पुढे जाऊया. 3 7 11 15 19 किती रे? अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 आणि 19 आणि 4 बोला 23. 23 ला कोण? डब्ल्यू. क्यू डब्ल्यू बोला पर्याय 4. चला पुढं. वाय एक्स डब्ल्यू फी यू त्याच्या अगोदरचा. पुढे जाऊया. एक्स किती आहे? 24 फी 22 यस 19 ओ 15. आता याच्यामध्ये गंमत बघा. इथं काय केलंय? -2 केलंय. इथं काय केलंय? -3 केलंय. इथं काय केलंय? -4 केलंय. आता काय करायचं? -5. 15तून 5 गेले बोला 10. 10ला कोण? जे. यू आणि जे असणं अपेक्षित आहे. यू आणि जे. 3ला म्हणायचं गप्प बस. 3 आणि 4 कॅन्सल झाले. पुढे चला. शेवट आता ए राहील का एफ राहील? फक्त डब्ल्यू. 23 20 16 11 बोला -3 -4 -5 ओके -6 किती? 5 कोण? ई. यू जे ई. पर्याय 2 पण कॅन्सल झाला. समजलंय? चला पुढं. ठीक. चला बोला. प्रश्नचिन्ह जागी काय येईल? 25 1 22 4. सिंपल आहे. काय दिले रे बाळांनो? विरुद्ध जोडी वाय आणि ए डावीकडून उजवीकडून समान क्रमांक असलेले अक्षर आहेत. पुढे चला. फी आणि डी. जे आणि पी आहेत का बघा? जे आणि पी इकडून 10 तिकडून 10 आहे. ए आणि वाय पुन्हा दिलंय म्हणजे आयचा विरुद्ध कोण आहे? इकडून आय 9 असेल तर तिकडून 9 कोण बाळांनो? कोण? क्यू. म्हणजे कोण येणार? क्यू. पर्याय कोण? 3. वाय एक्स 25 24 23 21 20 17 16 12. लगेच लक्षात येतं काय रे? -1 -2 -3 -4 अशी जोडी शोधायची ज्याच्यामध्ये -5 असलं पाहिजे. 11 5 -6 कॅन्सल. 12 5 -7 कॅन्सल. 10 5 -5 काय पाहिजे आपल्याला? -5च पाहिजे. पर्याय क्रमांक किंवा 11 आणि 6 इथं पण -5 आहे. हा मग इथंही बघा. इथं काय केलंय? 25 23 मध्ये -2चा फरक आहे. पुढं -3चा आहे. पुढं -4चा आहे. मग आता इथं -5चा. 16तून 5 गेले कोण येणार आहे? 11 म्हणजे कोण? के न सुरुवात होणं अपेक्षित आहे. म्हणजे के कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. समजलंय? चला इथं बघा. 24 आर 18 आणि एल 12 कितीचा फरक पडला बाळांनो? बोला 6 -6
आणि 12तून 6 गेलं किती रे 6. 6ला कोण आहे एफ. सुरुवात एफ न व्हायला पाहिजे. 1 किंवा 3 याला कॅन्सल करा, याला कॅन्सल करा. 2 आणि 5 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 17. कोण क्यू. एफ आणि क्यू येणार. क्यू बघा 2 नंबरला क्यू आहेच. डी आणि ई मध्ये बघायचं. 23 आहे. 23चा 17 केला म्हणजे वजा 6 केला. 17 वजा 6 11. 11 वजा 6 कोण 5. 5ला ई. पर्याय क्रमांक 3. पुढे चला. हे 25 19 13. बोला 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 बोला. वजा 6 वजा 6 13 वजा 6 7. 7ला कोण जी. जी न सुरुवात व्हायला पाहिजे. हे कॅन्सल, हे कॅन्सल. हा पुढे चला. एस 19 एम 13 आणि जी 7. बोला आता इथंही काय केलं त्यांनी वजा 6 वजा 6. 7 मधून 6 गेले किती राहिलं बाळांनो 1. 1ला कोण ए. जी आणि ए कुठं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. तिसरा कॅन्सल करून टाका. शेवटी काय 22 16 किती ना वजा 6 ना. 16 वजा 6 10. 10 वजा 6 4. 4ला कोण डी. हा म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. चला पुढं. 1 3 6 10 15 आणि त्रिकोणी संख्या. 15 आणि 21 कसल्या संख्या त्रिकोणी. 21ला कोण आहे यू. पर्याय क्रमांक 3. ठीक. तर असलेल्या ठिकाणी संपल्या. मला वाटतं अक्षरमाला सगळी संपली. ठीक आहे. तर या ठिकाणी अक्षरमालेचे सगळे प्रश्न आपले संपलेले आहेत.